गणपती बाप्पा माता सप्तशृंगी की तमाम खानदेशी भाऊ बहिणीसले जय खानदेश. ज्या आठे शेतस त्यासले बी जय खानदेश आणि ज्या ऑनलाईन देखील राहणार त्यासले बी जय खानदेश. आपला संदेशच असा आहे, घरघर संदेश सोनाना खानदेश. घरघर संदेश, घरघर संदेश. आता आपला गोईना शिरा वांगण भाजीना आणि कैन्यान भाकरीना टाईम होई आले, तरी पण तुम्ही आपली जी संस्कृती आहे पाहुणासना सत्कार त्यासना विचार ऐकलेनं हे आपलं महत्त्वानं काम आहे. त्यांसाठी आता कुठलंही भाषण न लांबाडता आपण महत्त्वाना मुद्द्यावर येऊत. नेहमीच आपण राष्ट्रीय खानदेश महासंघ आणि या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत या संघटनांना वतीतून हा कार्यक्रम आयोजित करेले आणि खानदेशी ज्या संघटना आहेत सगळ्यात पहिले त्या सगळ्यांना एक क्रेडिट आहे आणि त्या संघटनाचं नाव सर्वप्रथम लेणं गरज नाही, कारण त्यासनी करेल कार्यक्रम आहे. त्यांना राष्ट्रीय खानदेश महासंघ आहे, खानदेश एकता मंडळ CBD बेलापूर आहे, खानदेश हितसंग्राम उल्वे परिसर खानदेश मंडळ नवी मुंबई, खानदेश रहिवासी संघ खारघर, खानदेश विकास फाउंडेशन खारघर, खानदेश मित्रमंडळ कर्जत, खानदेश मित्रमंडळ समाज बेलापूर, जय खानदेश मंडळ नवी मुंबई महापालिका परिवहन, खानदेश मराठा पाटील विकास प्रतिष्ठान डोंबिवली, खानदेश मित्रमंडळ घनसोली, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ कल्याण, त्यानंतर खानदेश सेवा संस्था ठाणे, रायगड जिल्हा खानदेश मित्रमंडळ, शिव तुतारी प्रतिष्ठान कोपरखेरणे, खानदेश मित्रमंडळ BARC अणुशक्तीनगर मुंबई, खानदेश सामाजिक विकास मंडळ पनवेल, खानदेश सामाजिक सेवा संस्था डोंबिवली पूर्व, जय खानदेश मंडळ. ह्या सगळा आपला 18 मंडळीसनी मिळसन त्या सगळ्यांना एक क्रेडिट आहे. आज एवढा लोक आहे एवढा पाहुणा ठेवलेत त्यांसाठी. या सर्व प्रत्येक मंडळी म्हणतात की गेला अनेक दिवसापासून आपला कार्यक्रम व्हायला नाही आहे आणि आपला ज्या प्रमुख पाहुणा आहेत त्या प्रमुख पाहुणा दरवेळी स्वतः आपला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम या प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहत, पण आज त्यासनं महत्त्वानं काम बार्शीले कालदिन त्यासने एक केस आहे, ती केस त्यासले अटेंड करणी आहे. आता त्यांना एक मोबाईल लावा माझ्या मोबाईलवरून. ते बोलले की मी मोबाईलवरून त्यांना शुभेच्छा देणार आहे, मला मोबाईल लावून द्या. हां तिकडे मोबाईल घ्या, तिथं माझा मोबाईल. त्यासना तर मोबाईल लागीन त्या शुभेच्छा देतीनच आपले. त्यानंतर या ठिकाणी वेळोवेळी आपले नवी मुंबईमा काही बी अडीअडचण उनी काही बी प्रश्न उना ते जास्तनं शादानं आजोळ आहे असा आदरणीय नाटासाहेब या ठिकाणी आहेत. त्यासनासाठी जरा जोरदार टाळ्या व्हावून पाहिजेत. त्या स्वतः आयुक्त होतात, माजी कोकण आयुक्त होतात आणि नवी मुंबईनी त्यासले पूर्ण सगळ्या विषयांनी जाण आहे. आणि त्यानंतर आपली जी शान आहे, मी तुम्हाला एक त्यासनं नाव लिहावून पहिले स्टोरी सांगा. रोहाना पाटीलनी मला फोन करा का म्हणे साहेब आठे मला आमले लोके मारणात, म्हणजे 10 वर्षापूर्वीनी गोष्ट आहे. आमले लोके मारणात आणि मी वतुतवय महाबळेश्वरले म्हटलं आई रोजनी कटकट मा थोडं जायसन शांतता मा राहो, पण तेवढा मा बी फोन होणार आपला भाऊना आणि रोहाना पाटील शेतकाटे त्यासनी मला फोन करा. आणि प्रताप दिगावकर साहेब तवय SP होतात रायगडना आणि म्हणे आमना आदरणीय उज्ज्वल निकम साहेब आपल्या सर्वांसमोर मोबाईलवरून उपस्थित आहेत. आदरणीय उज्ज्वल निकम साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या सर्वांची खूप आठवण झालेली आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळी या कार्यक्रमामध्ये इथं हजर असतात. आज निकम साहेब आपण आपल्या या खानदेश मेळाव्या 2024ला उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सर नमस्कार, मी उज्ज्वल निकम. मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की मी आज आपल्या समोर हजर राहू शकत नाही, कारण मी आज सोलापूरला उद्या एक महत्वाचा खटला सुरू होणार असल्याने त्याच्या पूर्व तयारीसाठी सोलापूर सर्किट हाऊस मधून आता बोलत आहे. खरं म्हणजे प्रकाश बाविस्कर हे व्यावसायिक बांधकाम असून देखील माझ्या भूमीतील लोकांचं मी काही देणं लागतो ही मनाची श्रीमंती ठेवून खानदेश मधून ज्यांनी नाव कमावलं आहे
खानदेशमधून आलेले सगळे अधिकारी यांना एकत्रित करून आणखी आपल्याला काय चांगलं काम करता येईल, जेणेकरून साने गुरुजींचा वारसा असलेल्या या खानदेशला आपला एक ठसा वेगळा उमटवता येईल, हा सतत प्रकाशचा ध्यास असतो. मी प्रकाशचं अभिनंदन करेल. त्याचबरोबर आपण आज सर्व सुटीचा दिवस असून देखील एकत्रित खानदेशचे सगळे माजी आजी अधिकारी एकत्रित झाला. मी सर्वांना आपल्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या देखील मला शुभेच्छा आहेत असं गृहीत धरणार, कारण मी खानदेशचा आहे. ज्या वेळेला 1993 ला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात चालवण्यासाठी मी मुंबईला प्रथम आलो, त्यावेळेस सगळे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते की हा जळगावचा मनुष्य, जळगावची वकिली करणारा मुंबईला का, असं मुंबईच्या तथाकथित लोकांना वाटत होतं. परंतु आपण खानदेशी लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि पराकाष्ठेतून आपल्याला यश मिळतो. हे आपण देखील तुम्ही सगळ्यांनी सप्रमाणात आज महाराष्ट्रीयन जनतेला दाखवलेलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी पुन्हा आपलं सगळ्यांची क्षमा मागतो आणि निश्चित आपल्याला सुयश चिंतितो. आजच्या या कार्यक्रमातून खानदेशसाठी नवीन काहीतरी कराल आणि खानदेशचं नाव एकत्र, खानदेशचं नाव भविष्यात उज्ज्वल कराल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय भारत. सर खूप टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी चाललेला आहे आणि आपण सुद्धा आमच्या खानदेशचे सुपुत्र आहात याचा अभिमान आहे. आणि मी अनेकांना प्रत्येक वेळी सांगतो की जेव्हा मी एकदा दुबईला गेलो आणि तिथं एक ड्रायव्हर मला भेटला आणि तो अक्षरशः साहेबांना, मला आयुष्यात 2च माझे एम आहेत, ते उज्ज्वल निकम साहेबांना मला भेटायचं आहे आणि त्या एक एम माझा कधी पूर्ण होतो याची मी वाट बघतोय. आणि मी त्या ड्रायव्हरला डायरेक्टली फोन लावून दिला आणि फोन लावून दिल्यानंतर अक्षरशः तो माझ्या ते बेड विस्कटून टाकला, एवढा नाचायला लागला आणि निकम साहेबांची त्याची चर्चा झाली. दुबईमध्ये सुद्धा साहेबांचा जो होरा आहे तो त्या ठिकाणी पण तेवढाच आहे. आदरणीय उज्ज्वल निकम साहेब, आपण खास करून या महासंघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहतात आणि आम्ही माफी मागतो की हक्काचं समजून तुमचा बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला त्रास द्यायला येतो. खूप खूप धन्यवाद आणि खूप तुमच्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्या. सर्वांतर्फे पुन्हा एकदा काळ्यांचा तळतळाट. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तर मेन कार्यक्रमकडे जाऊयात, कारण 2 वाजता तुमले जेवणाला टाईम दिले, त्यामुळे त्या पिरियडमा बट काम होई जेवण पाहिजे. आणि अनेक लोकेसना मला नाव लिहिता येते ना असं शे, पण सगळ्यात पहिले मी विजय नाटा साहेबनं नाव लिहिणं, कारण त्यासनं आजोळच शहादान आहे. तर दुसरा मुद्दा आपला कैलास जाधव शेत ना, कैलास जाधव एकदम आपला खानदेशना बॉर्डरवर नाहीत, म्हणजे थोडीशी आहेर आणि मारतच नाही, थोडीशी औरंगाबादकडनी मारतच, कन्नडना जोडणी. तर कैलास जाधव साहेब गेल्या 25 वर्षापासून आमना संबंध आहेत. अगदी हसणारा माणूस, बोलच कमी नाही, इथलं काम करतेस, इथलं काम करतेस, इथलं काम करणारा माणूस आहे, इथला कामना माणूस आहेत. आज MSRDC जेवढा बडा महाराष्ट्रामा हायवेवर राहत ना, तुम्ही बडा हायवेवर जातच ना, त्यांना मुख्य प्रमुख अधिकारी आज ते शेतच. आपले खूप अभिमान आहे. नाशिक महानगरपालिकांना ते आयुक्त होतात आणि असा व्यक्ती आपला पूर्ण खानदेशना संबंधित शेत, यांना खूप अभिमान आहे. विजय पाटील साहेबनी सुद्धा तिकडतून कळायले की आज दुसरं कामासामुळे मी पुढल्या टाईमले तुम्हाला प्रोग्रामले नक्की येसू. विजय पाटील साहेब माजी पोलीस महानिरीक्षक होतात. त्यानंतर आपला एक दुसरा खानदेशना हिरा साहेबराव पाटील साहेबाटी शेतच. साहेबराव पाटीलसाठी कळकळत टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण ह्या आपला नवी मुंबईमा DCP होतात आणि त्यानंतर त्या माजी पोलीस उपमहानिरीक्षक मनसन रिटायर होणार आणि आजही त्या विद्यार्थीसले MPSC असो, खानदेशना पोरेसले असो, रेग्युलर मार्गदर्शन करत राहतात. त्यानंतर आपला ज्या सत्कार मूर्ती आहेत, त्या सत्कार मूर्ती बाकीना ऑनलाईन येव आहेत, बाकीना लोकेसनी अगदी मनपासून शुभेच्छा कळायलेत, कारण आपला टाईममुळे बट असणे शुभेच्छा वाचणं शक्य नाही व्हावं. तरी बी त्यांना मग आपला ज्या हिरा आहेत खानदेशना, आपल्या आई दखाडी देणं होतं की खानदेशना लोके काही निस्ता क्लर्क नाही, शिपाईनीच नोकरी किंवा नाही करतात, त्या अधिकारी बी शेतच आई दखाडासाठी अहो खानदेशना कार्यक्रम आज आपण करेल शे. कोणी मला विचार का हो म्हणे साहेब काय उद्देश आहे, गैरा फोन होणार
काही इलेक्शन जोड येणार ना, काही दुकान लावणं आहे का, गावले लावणं आहे का, आठे लावणं आहे. म्हटलं नाही भाऊ, कुठेच दुकान लावणं नाही. आणि सप्तशृंगी मातानी शपथली सण सांगाच ते असले बटासले निरोप दे द्या, आमले इलेक्शन लढणंच नाही आहे. आमनं काही लेणं देणं नाही राजकारणशी आमले काही लेणं देणं नाही. या मंचवरतून मी बटासले आव्हान करत, तुमना पायी इथला लोक बटेले 10 वर्ष मा कधी जैसन पावत्या बी पाड्यात नाही हो आम्ही. तर त्यामुळे ना आठे तुमना समोर बोलाय नु, असं नाही का कोपरामा सांगणार नु पावत्या फाडेल. तुमल्या पावत्या फाडेल नाही, तुम्हाला काही लेल नाही. फक्त मना गावना आठे बट शे आपले, फक्त गावना लोक आयला नी ठोकासाठी माले समोर पाहिजेत. आणि त्यांसाठी अहो कार्यक्रम करतस आपण कांदेशना मेळावा. आणि पुढे जायचं ना आपलं काय करणं माहिती आहे का, ह्या चिल्लर चाल्लर 1000-2000 ना करणारच नाही. या इथला मोठा मंडळी जर अख्खा MM मा आपला बरोबर शेतस, तर आपले काय करणं माहिती आहे का, 1 लाख लोक जमतीन जी सारंग कळाल जत्रा बरस ना, अशी जत्राच भरावणी 1 सवा. म्हणजे काय शेत कांद्याची ते दकाळणे आपलं. तर त्यानंतर या ठिकाणी संजय निकम साहेब आहेत. तुम्हाला जिथला टॅक्स काय तुमले GST लागस, GST लागस, काय लागस ते बट तपासणं काम आहे ना, त्या पुरा एकदम प्रॉपरली करतच. तुमले एखादं दुकानदारने जर जास्ती GST लाई दे ना, तर साहेब ना नंबर दी ठेवसू आणि त्याला सांगा ना की GST काय नाही, तुला बट काढली सु कितलाच भरेल मागला पुढला. तर ते बी काम आपण निकम साहेबतून करू शकतस. निकम साहेब बी आटे शेतस. त्यानंतर तुमले माहीत नशी ना को आपला हिरालाल सोनवणे बी शेतस. त्या कोण आहेत माहिती आहे का, अख्खा महाराष्ट्राना तुमल्या किमती ठरवतास ना रजिस्ट्रार ना. तुम्ही फक्त रजिस्ट्रारकडे जावा आणि मी हिरालाल सोनवणे साहेब ना गाव ना एवढं फक्त बोला, बाई तो रजिस्ट्रार बटास ना नंबर सोडीस पहिला तुमना नंबर लाईन. म्हणजे त्या रजिस्ट्रारनं नाव असं साहेबनं नाव आहे आपलं. असं आपला मोठा लोक आहेत. विजय सूर्यवंशी साहेब, बाय आता ते चुकीनं सवय जाईन. तुम्हाला जर सांगायचं तर तडेजायचं नाव सांगा, म्हणजे त्या उत्पादन शुल्क मंत्री असल्यामुळे तुम्ही कोणता बारमा जाऊ नका का भाऊ मग तड्या मना साहेब वयक नाही आणि तुम्हाला देऊ असं तसं काही व्हावं नाही पाहिजे. ठीक आहे. तर त्यानंतर राजेश पाटील साहेब आहेत, अनिल कुमार पवार साहेब आहेत, उज्ज्वल चव्हाण साहेब आहेत, त्या स्वतः IRS आहेत. कविता पाटील मॅडमना मॅसेज होणार, त्या दिल्लीले असतीच पण आपल्या ठाण्याने आहेत, त्या बी IRS आहेत. अक्षय पाटील साहेब आहेत, मयूर सूर्यवंशी साहेब आहेत, मनोज महाजन साहेब आहेत, अजय अग्रवाल साहेब आहेत, त्या बी आता थोडा वेळ मग ऑनलाईन येवा आहेत आता, त्यासले बी आपली भेट आहे. स्वप्नील पवार साहेब आहेत, गौरव साळुंके साहेब आहेत, अभिजित पाटील आहेत, सागर बांबरे साहेब आहेत. त्यानंतर मंत्रालयामा मेन जागावर आपला हेमराज बागुल साहेब आहेत, सुशांत पाटील साहेब आहेत, नंदू वाघ साहेब आहेत.